राधिका आजारी होती 2 दिवस आधी. त्याच्यानंतर बाळाला सर्दी झाली, बाळाला दाखवलं. आता आई पण दवाखान्यातून आले. कारण तिघं जण आजीला यायचं होतं भेटीला मग बाळाच्या मग आले ना. तब्येतीमुळं. हो ना, त्यांची तब्येत नाही बरोबर. हम्म. आणि आता आज जायचं आहे भेटीला. आईचं म्हणणं त्याचं आहे किंवा येणार होती, पण थोडंसं ज्या तब्येत वगैरे बरोबर नाही आहे. आजच्या दिवस आराम करते इकडं आणि तिकडं वाशिमला येणार उद्याला. तर मग तू तिकडं जा, बाळाची भेट होते आणि तिकडून तिकडं वाशिमला जाणं होते. आणि उद्याला बसनं आई पण येणार आहे. तसं शेवटी आईला उद्याला घेऊन जात आहे, कारण तब्येतीच्यानं थोडंसं जे आहे 4 दिवस झाले तोड सोडून आणि 8 दिवस झाले इकडे येऊन. तेव्हापासून इकडंच आहे आणि वातावरण कसं आहे आता सूट होतच नाही आहे. आणि तू पाहिलं असेल घरचा जे आहे सर्व पसारा असाच आहे लागलेला, तसाच्या तसा. तब्येतीच्या काय करणार आहे, काही सुचत नाही. शेवटी तब्येत महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं पूर्ण मजूर लावलं 4-5 दिवस आणि जमा वगैरे केली आणि राहायला सोडलं ते खाली गेलं. आणि आता डायरेक्ट तूर काढायच्या दिवशीच येऊ आम्ही. एक तर काढायच्या दिवशी पण एक चक्कर मारू आधी झालं तर मागं. शेतीचं आहे म्हणून, शेत आहे म्हणून शेतीच्या इकडे लक्ष द्यावं लागते. नसतं तर मग काही विषयच नसतं. आणि तुम्हाला तर माहीतच आता बरेच जण कमेंट केली होती की वाशिमहून पण तुम्ही 1-2 दिवस येऊन करू शकता. त्याच्यामुळंच बाळाची थोडंसं ज्या तब्येत वगैरे आहे म्हणे खराब, दवाखान्यात नेलं म्हणे त्याला पण काल. सर्दी वगैरे झाली होती ना, त्याच्यामुळेच जाता. नाही तर यापर्यंत जायचं काही नव्हतं माझं. आता मला बोलता येत नाही, बोलली असते. हो ना, आवाजच निघत नाही, बोलणं पण होत नाही एवढं. होऊन जाईल कमी 2 दिवस. आता कसं आहे वातावरण पण तसं होतं, कारण तिकडं राधिका आजारी होती 2 दिवस आधी. त्याच्यानंतर बाळाला सर्दी झाली, बाळाला दाखवलं. आता आई पण दवाखान्यातून आले, कारण तिघं जण जे आहे बिमार पडलेले, फक्त मीच. आता इकडं आलो, इकडं जे आहे औषधी वगैरे द्यायला आईला पण, आणि उद्या घेऊन जायचं आहे. म्हणजेच उद्या येणार आहे. आता तिकडं पाहतो आणि तिकडचं जर व्यवस्थित नसेल तब्येत तर तिकडं पण घेऊन जावं लागणार आहे त्यांना. हो ना, नाही तब्येत पाहून. तब्येत बरोबर नसेल तर मग काय, सर्व शेवटी एका दमान फुटल्यावर तसंच होते. चल निघू का मी, उशीर होता आता परत. या टायमाला निघत म्हणजे जवळपास आता वाजत आलेले 5:30. जास्त म्हटलं चालते, तिकडं रातच होणार आहे. तर इकडं आलेलं आत्ताच पिंजरला बाळाच्या भेटीसाठी. हो, बरेच दिवस झाले ना आले ना. खायला 8 दिवस नाही म्हणतात, याची तब्येत पण नव्हती बरोबर. त्यामुळे म्हटलं एक चक्कर मार. हो ना, दोघांची पण, हां, तुझं पण तसं आणि बाळाचं पण. आई पण, आईची तब्येत नाही, आईचा गळा अल्टरनेट आईलाच भेटून आलो पहिले तिकडं. 3 जागे 3. हा, तुम्ही वाशिमले, आई तिकडं, मी इकडं. कसं काय व्हिडिओचं कसंच नाही पडत. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही पडत. नाही आता कालचा घेतला पण तसं, जसं गावकडे आलं तसं. मी अच्छा, ठीक आहे. याची तब्येत नव्हती बरोबर आणि 2 दिवस खूप त्रास दिला, त्यामुळे घेतलंच नाही. ठीक आहे. आता पण ते शांत बसला जसा, नाही तर त्याचा पण चालूच होतं आतापर्यंत. माझी तब्येत नव्हती बरोबर, त्यामुळे त्याला इन्फेक्शन झालं. सर्दीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे साहजिकच चौकड. थंडीचं वातावरण. पिल्लू डुगू. आता बरेच जण कमेंट केली होती मागच्या वेळेस नाव काय ठेवायचं म्हणून. कोणी सांगत आहे की बा ताईनं नाव ठेवलेलं तेच आहे, तसं काही नाही आहे, पण आणखी वेळ आहे. मला समजणार नेमके कधी काय ठेवणार तर ते पण सांगणार. आणि असं आहे, बाळाला आत्ताच काढलेले त्याचे ग्लोव्ज वगैरे. आतापर्यंत मी आल्याच्या नंतर काढलेले, नाही तर आतापर्यंत झाकलेलेच होते. का खोकला सर्दी ताप झाला होता. ताप एवढा नव्हता पण सर्दी खोकला. हो रे पिलू. बाळाचं समजतच नसतं, फक्त रडण्यावर लक्ष ठेवावं लागते, नेमके कसं रडते आणि तुम्ही लक्ष ठेवा. त्यासाठीच तर असतं ते 1 महिना काळजीच घ्यावं लागते, 6 महिना झालं मुख असत. आज मामानं काय आणलं पाहा ना. काय आणलं? चष्मा, गॉगल आणलं त्याला. अरे बा,
हे आहे का तू हो. वा वा पाय बघायला चष्मा घालायचं का बाळाला वा 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 याच्यापेक्षा छोटा आहे ना? छोटा पाहिजे असते हे एकच size असते. हो रे बरं, नाही. अरे पण चष्मा चालते का त्याला चष्मा नाही यार, फोटोशूट करा. हा मकर संक्रांती आली ना आता संक्रांत. तीळ संक्रांत त्याला ब्लॅक ड्रेस ब्लॅक ड्रेस. आता याचे लूट चालत नाही नाही ना लूट नाही जमणार. फक्त फोटोशूट करायचं हा फोटो. तर असं आहे लाईट वगैरे लावला तर मस्त लाईटाकडे पाहत राहते नाही टुकर टुकर तरी तिकडचा काढून इकडं लावला. हा बघा पण आज मग डोळ्यात पाणी येतं. आजीला यायचं होतं भेटीला हो मग बाळाच्या मग आले ना. तब्येतीमुळं हो ना, त्यांची तब्येत नाही बरोबर हम्म. आणि वातावरण नाही बरोबर नाही ना. हो ना आई म्हणे जसं किंवा आवाजच पहिले बसलेला आहे म्हणे हो ते येऊन काय करू मी तेच ना. मी डायरेक्ट उद्याला गावाकडे येतो म्हणे आपण सोबत जाऊ म्हणे हो. अरे. थोडंसं आहे आता होऊन जाईल कमी चिडचिडपणा ठीक आहे. नाही तर गोवा. बसला मग काय शांत झाला हा? हो. हा 26 तारखेला आता 2 महिने होऊन गेले. हम्म. 8 तारीख. आणखी 10-15 दिवस म्हणजे 1.5 महिना झाला त्याला सवय पडली हम्म. माझी. पण माहिती आहे का आता एक ट्रेड चालू झालेला आहे बरंच 1 महिना झाला 2 वर्ष पाहिले ते 1.5 महिना झाला याला आणि 2 वर्ष पाहिले 2025 आणि 26 आहे ना ट्रेड मग चालू. हम्म. आणि कसं आहे कप तर आहेच सोबत ते थोडंफार उलट्या पण करतात ते असतेच म्हणून लहान मुलगा करतेच तसं लेकरं वगैरे दक्ष पण तसंच करतो त्याला मशीनची सवय नाही लागली. नाही तर मशीन लावतो. वाफार ना हा, वापर. सध्या वापरायचं काम नाही एवढं ते कसं असते 8 दिवसाचं म्हणजे 5 दिवस ते 4 चांगलं दिवस झालं नसतं ना. कंटिन्यू लावतात सध्या तरी वापरायचं काही सवय लावायला परवडत नाही ड्रॉपनं फरक पडत नाही. ताप वगैरे नाही झाला पण चिडचिड जास्त करते ते. होऊन जाईल मग कमी हा कप सर्दी झालं तर. चालते असं आहे. सध्या व्यवस्थित आहे मग तसं आता म्हणते कमेंट मध्ये जास्त मांडी वगैरे हलत नसते का. हो ब्रेन हलतो. सध्या शांत आहे लाईट. पण ड्रॉप वगैरे दिल्याच्या नंतर रडायला लागणार औषध नाही घेत. घेत नाही औषध. सध्या कशाचं औषध आहे ते हे ताप सर्दी. आत्ता दिलेलं आहे का हा. अच्छा आता कसं आहे यावरनं वेगळं दिलेलं आहे आणि नेहमीचे ड्रॉप आहे ते तर आहेतच म्हणा सर्दीसाठी आहे का शांत ते दुसऱ्यांना देत. दुसऱ्याने घेत आहे ना तेव्हा त्रास आहेत त्याला हो. हा गोळी लागत असेल मस्त घेत आहे चिकट असते ना औषध हे. ते सांगा ना. हे सर्दी ताप हा फरक पडतो. कमीच दे. 2-4 थेंब 3 असं आहे आणि आता थंडीचं सर्व जे आहे वातावरण वेगळं आहे ना थंडीच थंडी आहे चौकड सामान देते.